हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आज आपण प्रत्येक विषयावरती ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करतो, अशाच माझ्या चॅनलवरती म्हणजेच गप्पा गोष्टी या चॅनलवरती नवीन गप्पा गोष्टी करणार आहोत. गप्पा गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टीच नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय जो अनुभव असतो, तो आपण इथे शेअर करत असतो. आणि त्या अनुभवावरून आपल्याला असं वाटतं ना, की हा अनुभव माझ्याच आयुष्यातला आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. तर अशाच एका अनुभवासाठी माझ्या एका मैत्रिणीने मला जो सांगितलेला आहे, तो मला असं वाटतं मी तुमच्यापर्यंत शेअर करायला पाहिजे. तर तो अनुभव असा आहे की एक हसबंड वाईफ होते. लग्न झालं त्यांचं आणि लग्नानंतर बरीचशीच वर्ष खूप सुख आनंदात होते दोघं जण. त्यानंतर 2-3 वर्षानंतर एक मुलगा झाला. तोही गोंडसवाना एक छान मुलगा. त्याला बघून दोघं जण पण खूप खुश होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण म्हणतात ना, एखाद नजर लागते, तशी त्यांच्या आयुष्याला नजर लागली. तर त्यांच्या आयुष्याला जी नजर लागली होती, माहित नाही कोणाची असेल, पण त्यांना असं वाटायला लागलं की म्हणजे खरोखरच त्यांच्या आयुष्यात असं घडलं की सगळा डाउनफॉल चालू झाला. बिझनेसमध्ये पण लो डाउनफॉल सुरू झाला. सगळीकडून पैसा, फायनान्शियल प्रॉब्लेम व्हायला लागला, भांडणं व्हायला लागली दोघांची आणि फायनान्शियल प्रॉब्लेम झाल्यामुळे ते खूप लॉसमध्ये गेले. तर त्यांना समजेना, त्यांनी खूप प्रयत्न केला यातून बाहेर येण्याचा, पण बाहेर यायचा काय त्यांना मार्ग दिसत नव्हता. शेवटी शेवटी मग त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललं, जे माझ्यासाठी पण खूप अनएक्सपेक्टेड होतं. मी असा विचार केलाच नव्हता, की ते असं काही करू शकतील. शेवटी त्यांनी आपलं आयुष्य संपवायचा विचार केला. हे खूप चुकीचं आहे, कारण देवाने इतकं आपल्याला सुंदर जे आयुष्य दिलेलं आहे, ते आपण इतकं लगेच हार मानून नाही करायला पाहिजे. त्यांनी काय केलं, एक विषाची बाटली आणली आणि आपल्या घरात ठेवली. आणि त्यांनी असं ठरवलं, की आपण दोघांनीही प्यायचं आणि आपल्या मुलालाही द्यायचं. पण त्यांचं धाडस होतच नव्हतं. कितीही प्रयत्न केले, तरीही होत नव्हतं. पण शेवटी त्यांच्याकडे कुठलाच पर्याय उरला नाही. मग त्यांनी काय केलं, एक दिवस ठरवलं, की आज आपण प्यायचंच आणि आपल्या मुलालाही द्यायचं. पण म्हणतात ना, आयुष्यातील जे निर्णय असतात ते आपण स्वतः घेत नाही. करता करता सगळा देव असतो आपल्यासाठी. मग त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला, म्हणजे त्यांनी कधी विचारही केला नव्हता. त्यांच्या आई-वडिलांचा त्यांना फोन आला, की फायनान्शियल प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. काहीही तुम्ही विचार करू नका. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट होता. म्हणजे बघा ना, जर थोडा जरी त्यांच्या आई-वडिलांचा फोन यायला त्यांना उशीर झाला असता, तर त्या दोघांनी खूप टोकाचं पाऊल उचललं असतं. म्हणजे आई-वडील हे म्हणतात ना, देवाच्या स्वरूपात असतात. तसंच काही अशी गोष्ट घडलेली आहे ही. आणि त्यानंतर त्यांनी खूप मेहनत करून परत आपलं साम्राज्य उभा केलं. आता खूप दोघं सुखी आहेत. मुलगाही खूप छान आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला आयुष्यात काही प्रॉब्लेम आला, तुम्ही तर लास्टच्या टोकापर्यंत जाण्याचा. तरीही जगण्यासाठी एक तरी मेहनत करायलाच पाहिजे. मग तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी? ही स्टोरी नसून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खरी घडलेली स्टोरी आहे. तुम्हाला आवडली असेलच. तर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अशी घडलेली कुठलीही हॉरर असेल, कॉमेडी असेल, अनुभवाची स्टोरी असेल, जी वाटत असेल की तुम्हाला माझ्यासोबत शेअर करावीशी वाटत असेल, तर प्लीज माझ्या बिझनेस ईमेलवरती तुम्ही शेअर करू शकता आणि मी त्यातून ती स्टोरी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तुम्हाला जर माझ्या अशा स्टोऱ्या आणखीन बघायच्या असतील, हव्या असतील, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब तर लाईक. आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय.